मृत्यूनंतर यमाने एका माणसाला विचारलं की तुला स्वर्गात जायचं आहे का नरकात जायचं आहे। तेव्हा त्या माणसानं विचार करून सांगितलं की मला दोन्हीही बघता येईल का आधी। तेव्हा यमाने त्याला आधी नरकामध्ये घेऊन गेला आणि नरकामध्ये पाहिलं तर एक प्रशस्त दालन होतं। त्या दालनामध्ये पंचपक्वाने, फळे, मिठाया ठेवण्यात आले होते आणि सुरेल असं संगीत तिथेही लावण्यात आलं होतं। पण तिथे त्यानं पाहिलं तर तेथील लोक खंगलेले, दुःखी दिसत होते। त्यांच्या चेहऱ्यावर निराशा होती। त्यांना हातभर लांबणीचे चमचे लावण्यात आले होते, पण त्यांना स्वतःच्या तोंडामध्ये घास घेताच येत नव्हता आणि यामुळे ते खूप दुःखी आणि कष्टी दिसत होते। मग पुन्हा यमाने त्या माणसाला स्वर्गाकडे नेलं। स्वर्गामध्ये पण एक प्रशस्त दालन होतं आणि त्या प्रशस्त दालनामध्ये पंचपक्वाने, मिठाया, फळे ठेवण्यात आले होते। त्यानं पाहिलं तर सुरेल म्युझिकही तिथं वाजत होतं व तिथे लोक पाहिली तर खूप आनंदी आणि समाधानी दिसत होती। त्यानं पाहिलं तर त्यांनाही, त्या माणसाने पाहिलं तर त्यांनाही हातभर लांबणीचे चमचे लावण्यात आले होते। त्यांच्याही तोंडापर्यंत ते चमचे पोहोचत नव्हते, पण तरीही तेथील लोक एकमेकांना बरवण्यात समाधान मानत होते, आनंद मानत होते आणि त्याच्यामुळे ते लोक खूप आनंदी, सुखी आणि निरोगी दिसत होते। तर तेव्हा त्या माणसाला कळालं की आपल्या बरोबर इतरांचं भलं व्हावं, आपल्या बरोबर इतरांचं कल्याण व्हावं असा विचार ठेवणारा नक्कीच त्याच्या आयुष्यामध्ये सुखी आणि समाधानी आयुष्य जगतो। तर मित्रांनो, हेच मला या व्हिडिओमधून सांगायचं आहे। तुम्ही कोणत्याही परिस्थितीत जात असताल किंवा कुठल्या मनामध्ये नेहमी हीच भावना ठेवा की माझ्याबरोबर इतरांचं कसं कल्याण होईल, कारण की ही भावना जो ठेवतो तो त्याच्या आयुष्यामध्ये नक्कीच यशस्वी होतो आणि त्याच्या ध्येयापर्यंत पोहोचतो आणि इतरांचं कल्याण करणारा नेहमी सुखी आणि समाधानी आयुष्य जगतो। तर हेच मला या व्हिडिओतून सांगायचं आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन व्हिडिओ बरोबर पुन्हा भेटत राहील। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।